एकदा स्वामी विवेकानंदांना अमेरिकेच्या शिकागोच्या धर्म परिषदेसाठी बोलवणं येतं. त्यावेळेला ते स्वतःच्या आईजवळ जातात आणि शारदा मातांना म्हणतात की माते, मला अमेरिकेच्या शिकागोच्या धर्म परिषदेसाठी बोलवलेलं आहे, तिथं मला हिंदू धर्माचं प्रतिनिधित्व करायचंय, मी जाऊ का? शारदा माता काहीच बोलत नाहीत. परत थोड्या वेळाने येतात, पुन्हा प्रश्न विचारतात की मी धर्म परिषदेसाठी जाऊ का? शारदा माता काहीच बोलत नाहीत. पुन्हा थोड्या वेळानंतर येतात आणि पुन्हा प्रश्न विचारतात की मी जाऊ का? त्या उत्तरच देत नाहीत. शेवटी वैतागतात, चिडतात आणि शारदा मातांजवळ जाऊन म्हणतात की तुम्ही असं का करताय, मी जाऊ की नाही मला सांगा तरी. त्यावेळेला शारदा माता म्हणतात की मी तिथं नरेन चाकू ठेवलाय, तो तेवढा मला देशील का? ते त्यांना चाकू आणून देतात. तो चाकू देत असताना चाकू दिल्यानंतर शारदा माता स्वामी विवेकानंदांना म्हणतात की तुम्ही जाऊ शकता. विवेकानंदांना कळत नाही की इतक्यात नेमकं झालं काय, मगासपासून विचारतोय उत्तर देत नाहीत आणि आता चाकू दिला आणि लगेच जायची परवानगी कशी काय दिली? त्यावेळेला प्रश्न पुन्हा शारदा मातांना विचारतात की हे कसं काय झालं? त्यावेळेला शारदा माता म्हणतात की ज्यावेळेला मी तुझ्याकडे चाकू मागितला त्यावेळेला चाकू देत असताना तू चाकूचा धारदार भाग तुझ्या हातात धरलास आणि मुठीकडची बाजू माझ्याकडे दिलीस. अर्थात तुला स्वहितापेक्षा इतरांचं हित महत्वाचं वाटतं. तू तिथं जाशील, तिथं सुद्धा स्वतःच्या स्वार्थासाठी जात नसणार आहेत, समाजाच्या हितासाठीच जाशील आणि म्हणून मी तुला जाण्याची परवानगी दिली. अर्थात मित्रांनो, तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही छोटी छोटी कृत्य करत असताना ती कशी करताय याच्यावरून तुमचे विचार कळत असतात. म्हणून बारीक मधलं बारीक कृत्य करत असताना नेमका त्याचा समाजाला, तुमच्या माणसांना चांगला उपयोग कसा होईल याचा विचार करा. आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब, फॉलो करायला विसरू नका.